नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. वेळेचे व्यवस्थापन. वेळेच्या व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणजेच आपल्या संदर्भात मुख्याध्यापक स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करू शकतो याचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्याबरोबर संघटना, संस्था किंवा शाळा यांच्या वेळेचे व्यवस्थापन कसे केले जावे याचाही विचार केला गेला पाहिजे. व्यवस्थापनशास्त्रात वेळ व गती यांच्या अभ्यासातील टाईम अँड मोशन स्टडी काही तत्त्वे देखील आपल्याला शाळेच्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. या दोन्ही क्षेत्रातील आपल्या दृष्टीने महत्त्वाची तत्त्वे यासाठी थोडक्यात पुढील प्रमाणे मांडता येतील. 1. उपलब्ध वेळ हा निश्चित म्हणजे फिक्स असतो, त्यामुळे वेळेची किंमत व महत्त्व समजले पाहिजे. सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. स्वतःचा व संस्थेचा वेळ कसा वाया जातो याचे व्यवस्थापकाने प्रथम विश्लेषण केले पाहिजे व वेळ वाया जाण्यास कारणीभूत होणारे घटक शोधून काढले पाहिजे. वेळेचा योग्य उपयोग करण्याच्या आड येणाऱ्या घटकांचे 7 प्रमुख प्रकार होऊ शकतात. ते असे: 1. अनपेक्षित किंवा नियोजित नसलेल्या घटना. वेळ वाया घालविणाऱ्या घटना, उदाहरणार्थ टेलिफोन कॉल्स, पाहुण्यांच्या भेटी, सभा, निर्णयाचा अभाव, लेखी नोंदी व कामाचा आग्रह इत्यादी. 3. चालढकल करण्याची वृत्ती. 4. संस्थेपेक्षा किंवा नियोजित प्राधान्यापेक्षा अन्य प्राधान्यांना किंवा अन्य व्यक्तींच्या प्राधान्यांना महत्त्व. 5. हेतूत प्रत्येक गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत ढकलून आणीबाणीची संकट सदृश स्थिती निर्माण करणारी कार्यपद्धती वा व्यक्ती. 6. वेळ वाचविणारे मार्ग उपलब्ध किंवा माहीत असताना वेळखाऊ मार्गाचा वापर. आणि 7. परावलंबित्व. यामध्ये वेळ वाया घालविणाऱ्या घटकांबाबत व्यवस्थापकाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. त्यामध्ये 5वा घटक आहे अनपेक्षित घटना कोणत्या घडू शकतात याचा नियोजन काळातच अंदाज बांधावा व पर्यायी योजना तयार ठेवाव्यात. उदाहरणार्थ विद्युत पुरवठा बंद झाला किंवा नियोजित पाहुणे किंवा तज्ज्ञ ऐनवेळी आले नाहीत तर. 6वा घटक वेळ वाया घालविणाऱ्या घटकांचा परिणाम होऊ नये यासाठी व्यवस्थापकास अनेक उपाययोजना करता येऊ शकतात. उदाहरणार्थ फोनवर थोडक्यात बोलणे, संभाषण आपण थांबविणे, ठराविक वेळात शक्यतो फोन स्वीकारणे, भेटण्याची वेळ देणे, जे अशक्य आहे त्यास स्पष्ट नकार देणे, योग्य आसन व्यवस्था करणे, उदाहरणार्थ जाता येता सहजासहजी कोणी येऊ नये अशी, विशिष्ट हेतूसाठी सभा घेणे, वेळेनुसार सभा संपविणे, थोडक्यात लिहिणे इत्यादी. त्यामध्ये 7वा घटक आहे व्यवस्थापकाकडे स्वतः किंवा सहकाऱ्यांकडे चालढकल करण्याची वृत्ती असू शकते. ही चालढकल करण्याच्या मागे काही मानसशास्त्रीय किंवा प्रशासकीय कारणे असतात. अप्रिय, कटुता निर्माण करणारे निर्णय किंवा कृती करण्याचे आपण टाळतो. महत्त्वाचे परंतु तातडीचे नसलेले किंवा सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह कार्यक्रम यांना प्राधान्य देण्याकडे व्यक्तीचा कल असतो. त्यामुळे तातडीचे कामे पुढे ढकलली जातात. यासाठी व्यवस्थापकाने प्राधान्यक्रम निश्चित केले पाहिजे. प्रत्येक कामाची अंतिम तारीख ठरवून त्यात चिकटून राहण्याचा आग्रह धरला पाहिजे. अडचणीच्या क्लिष्ट कार्यक्रमांना सामोरे गेले पाहिजे. काही वेळेस परिपूर्णतेचा आग्रह सोडून देऊन कार्यक्रमाची कार्यवाही केली पाहिजे. 8. नियोजनाच्या पातळीवर एकदा प्राधान्यक्रम निश्चित झाला तर तो न बदलण्याचा व्यवस्थापकाचा कटाक्ष व आग्रह हवा.
किंवा वेळेस शिक्षक, सहकारी, शासकीय अधिकारी किंवा व्यवस्थापनाचे सदस्य हे आपले व्यक्तिगत प्राधान्यास कार्यक्रम आधी ठेवावेत असा आग्रह धरतात. त्यामुळे मूळ प्राधान्यक्रमास बाधा येते. अशा वेळी स्पष्टपणे नकार देण्यास तंत्र मुख्याध्यापकास आत्मसात करावे लागेल. कोणती कल्पना स्वीकारावयाची याचा अंतिम निकष आपला नियोजित प्राधान्यक्रम हाच असला पाहिजे. त्यामध्ये 9वा घटक आहे, काही सहकारी किंवा काही वेळेस आपण स्वतः हे दिलेले काम अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करत नाही व अंतिम मुदत आल्यावर खूप गडबड गोंधळ करून युद्धजन्य पातळीवर ते पूर्ण करतात. असे करण्यामागे त्यांना एक आनंद मिळत असतो. त्यांच्या कृतीत किंवा कृतीने ते इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात, आपले महत्त्व वाढवितात. आपण स्वतः नायक म्हणजे हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. असे युद्धजन्य परिस्थिती निर्माते अचूकपणे ओळखता आले पाहिजे. त्यांच्या या कार्यपद्धतीस कधीही प्रोत्साहन देता कामा नये. त्यांच्या भावनिक अवस्थेत व्यवस्थापकाने कधीही सहभागी होता कामा नये. व्यवस्थापकास जर युद्धजन्य स्थिती निर्माता असेल तर प्रयत्नाने त्याने त्यावर मात केली पाहिजे. काटेकोर नियोजन, त्यास चिकटून राहण्याचा प्रयत्न, इतरांना आवश्यक अधिकार व काम वाटून देण्याची कार्यपद्धती इत्यादीद्वारे व्यवस्थापकास या सवयीतून स्वतःची मुक्तता करून घेऊ शकतील. 10वा, एखादी कृती अनेक पद्धतीने करता येऊ शकते. आर्थिक तरतूद तीच ठेवून तर एखादी कृती कमी वेळात करता येत असेल तर त्या पद्धतीचा अवलंब करणे इष्ट. व्यवस्थापकाने यासाठी विविध पर्यायांचा सातत्याने शोध घेतला पाहिजे. मानवी कृतीत बदल, सुविधा किंवा कार्यस्थळातील बदल, कृती क्रमातील बदल, आगत म्हणजेच इनपुटमधील बदल असे विविध प्रकारचे बदल व्यवस्थापकाला करता येणे शक्य आहे. 11वा घटक, ठरविलेली गोष्ट वेळेच्या वेळी होण्यासाठी व जे साध्य करायचे आहे ते साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक कृती कराव्या लागतात किंवा करता येतात. त्यामध्ये काय साध्य करायचे आहे याचे सुस्पष्ट चित्र असावे. कार्याची विभागणी करून पुरेशी साधनसामग्री व आर्थिक तरतूद करावी. 3. प्रत्येक कार्यासाठी आव्हानात्मक परंतु वास्तव अंतिम मुदत निश्चित करावी. 4. दिलेल्या कार्यक्रमाचा किंवा कामाचा सातत्याने पाठपुरावा करावा. 5. कोणत्या कामासाठी किती वेळ लागतो याची माहिती गोळा करावी. त्या आधारे प्रमाणके स्टँडर्ड तयार करावीत. 6. प्रत्येक कृती म्हणजेच कार्यक्रम कोणत्या क्रमाने व पद्धतीने होतो याचा अभ्यास करावा. 7. एखादा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने कमी वेळात कसा करता येईल याचा विचार करून कार्यवाही करावी. वेळ जेथे वाया जातो ते कळल्यास तो कसा वाचविता येईल याची योजना करावी. 8. जर अधिक जागा म्हणजे स्पेस उपलब्ध असेल तर त्या जागेचा एकाच वेळी जास्तीत जास्त उपयोग गटपद्धतीने करून वेळ वाचविता येतो. जर जागा अपुरी असेल तर तिचा उपयोग भिन्न वेळेस कसा करता येईल याचे नियोजन करावे. 9. तातडीने किंवा तातडीच्या म्हणजेच अर्जंट परंतु कमी महत्त्वाच्या अनइम्पॉर्टंट बाबींवर भर देण्यापेक्षा कमी तातडीच्या परंतु महत्त्वाच्या कामावर अधिक विचार, प्राधान्य व महत्त्व द्यावे. वेळेच्या व्यवस्थापनाच्या या तत्त्वांच्या आधारे व कोणती गोष्ट किती वेळ व केव्हा करावयाची व कमीत कमी वेळात अधिकाधिक गोष्ट कशा साध्य करावयाच्या या संबंधीचे नियोजन आपणास करता येईल.